देशभरातील नागरिकांना हनुमानगडीचं दर्शन हे फक्त अयोध्येमध्ये होत होतं, मात्र आता महाराष्ट्रामधील देखील जे रामभक्त आहेत, जे पवनसुत हनुमान भक्त आहेत, त्यांनासुद्धा हनुमानगडीचं दर्शन करायला अमरावतीमध्ये मिळणार आहे। याचं कारण असं की खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून हनुमानगडीचं भव्य स्थापना जी आहे ती या अमरावतीमध्ये करण्यात आलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आज आपले 1 रुपया टाकून या संपूर्ण स्थापनेचा शुभारंभ केलेला आहे। आपल्यासोबत आमदार आणि खासदार दोघेही आहेत। सर, कशा प्रकारे काय भावना आहेत? कारण आज पहिला दिवस होता, एवढी लाखोंची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। मुख्यमंत्र्यांनी देखील संबोधन केलं, प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवचन सुरू आहे। नाही, अत्यंत हनुमानगडी हे पवित्र धरती, ज्या धर्तीवर आज प्रदीपजी मिश्रा महाराजांची कथा आहे। त्यांनी सांगितलं इथला एक एक कंकर हा शंकर आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कथा होते ती धरती आणखी पवित्र होते, त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते। जे आज हनुमानगडी बजरंगबलीची 111 फूट उंच मूर्तीची स्थापना होत आहे, त्या 111 फूट मूर्तीच्या स्थापनेमध्ये जे चरण आहे त्या चरणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः 1 रुपया टाकला आणि त्या ठिकाणी कलशाचं दर्शन घेतलं। जे कलश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अयोध्यावरून ती कलश यात्रेला सुरुवात केली होती, ती कलश अमरावतीच्या हनुमानगडीमध्ये पोचलं। त्या कलशाचे मुख्यमंत्र्यांनी दर्शनसुद्धा घेतले आणि बजरंगबलीच्या चरणी 1 रुपयासुद्धा टाकला। तर हे तीर्थक्षेत्र आज या कथेच्या माध्यमातून तर भव्य तीर्थक्षेत्र झालंच आहे, पण लोकांमध्ये जो उत्साह आहे, लोकांनी लाईन लावून या ठिकाणी हनुमानगडीला येऊन बजरंगबलीच्या मूर्तीची 1-1 रुपया टाकून लाखो नागरिक त्या ठिकाणी आपला काहीतरी योगदान या मूर्तीमध्ये असलं पाहिजे, ते योगदान म्हणून 1 रुपया देत आहे, हे आमचं सौभाग्य आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला, नवनीत राणा रवी राणाला अंदर टाकलं, म्हणून मी हे सरकार पाडली। म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः सांगतात की हे महाराष्ट्रामध्ये हिंदूचे विचार, हिंदूचे सण, हिंदूची संस्कृती ही वाढली पाहिजे। जे याला विरोध करेल त्यांच्या विरोधात आम्ही आहे, हे उद्धव ठाकरेला मोठा टोला त्यांनी मारला। नक्कीच मॅडम, काय सांगाल? आता हे पर्यटन क्षेत्र म्हणून आता नावारूपात सुद्धा येईल, मात्र आज एवढ्या महिला होत्या, पुरुष होते, हा सभामंडप भरून त्या साईडला सुद्धा गर्दी होती, काय नेमक्या भावना आहेत? मला वाटते जे पवित्र मनाने आपण करतो त्याचं रूपांतर याच पद्धतीने होते आणि देवावरचा भरोसा या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती नागरिकाच्या मनात आहे। आणि हिंदुस्थानमध्ये जर आपण हनुमान चालिसाचं पठण नाही करू शकलो तर मला वाटते कोणत्याही देशात जायचं जिथे हनुमान चालिसाचं पठण करायचं। आणि जेव्हा 14 दिवस आतमध्ये असताना आपण तेच संकल्प रवीजींनी आणि आपण घेतलं आणि आज त्याचं रूपांतर जर आपण पाहिला या ठिकाणला तर असं वाटते खरं देवाचा वास या ठिकाणी आणि जेही मनोकामना ते सगळं पूर्ण होईल। आणि जर भक्तांची गर्दी आपण इथे पाहिली आणि 1-1 रुपया टाकून सगळ्यांनी आपलं योगदान या हनुमानजीची मूर्तीसाठी त्यांनी दिलेलं आहे। मला वाटते की याच्यापेक्षा जास्त कोणाला दाखवण्याची गरज नाही आहे। ज्यांना देवावरचा विश्वास नव्हता आज ते घरी बसलेले आहे, त्यांच्या घर जाण्याची बारी येऊन जाईल येणाऱ्या काळामध्ये। या पद्धतीचा विश्वास आमच्या तेव्हाही अटल होता, आजही आणि उद्याही। आणि मुख्यमंत्री साहेब आज आमचे अमरावतीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज आले। त्यांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या संभाषणामध्ये त्यांनी सांगितलं की ही जी सरकार आहे, जे कोणत्या विचारावर चालणारी सरकार आहे। आज रामलल्लाचे जेव्हा मंदिराची गोष्ट करत होते तर त्यांची तारीख विचारत होते, त्यांचं मंदिर ठिकाण कोणतं हो ते विचारत होते आपले काही असंतुष्ट लोक। त्यांना मोदीजींनी पूर्ण उत्तर दिलेलं आहे, ठिकाणसुद्धा सांगितलं, तारीखीसुद्धा सांगितलं आणि 22ला त्याचं लोकार्पण, आपले मंदिराचं दर्शनसुद्धा सगळ्यांना होणार आहे। तर मला वाटते की जे भावना आमची होती ती खूप स्पष्ट होती आणि आम्ही भाषणामध्येही ते सुद्धा सांगितलं की जे संकट महाराष्ट्रावर होता ते संकट हटवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण होतं आणि ते संकट हटलं। आणि जेव्हा त्यांनी 14 दिवस आम्हाला आतमध्ये टाकलं त्याचकरिता 111 फुटाची मूर्ती त्याच वेळीच आम्ही निश्चित केला ते बनणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित। आमचा विश्वास हा एव्हरी स्टेप आम्ही प्रत्येक पायऱ्यावर चढत असताना ते खरं होताना आणि आमचे विश्वास हा देवाचा आहे आणि देवाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर आहे, हा विश्वास नेहमीच होता। नक्कीच प्रत्येक पायरीवरती देवाचा विश्वास असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी आज
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीमध्ये येत हनुमानगडीचं दर्शन घेतलेलं सुद्धा पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.